भाऊक भावकीनंतर मडकं आणि मिमिक्रीचा वाद बारामतीत चर्चेत आहे। शिवाय अजित पवारांनंतर उदयनराजेंनीही केलेली मिमिक्री सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे। पाहूया। मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते। साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो। हे मला मतदान करा। अरे काय भावकीवरून गाजलेली निवडणूक आता भाऊक आणि मिमिक्रीनं चर्चेत आहे। शरद पवारांवर बोलताना रोहित पवार काल भाऊक झाले। आणि रोहित पवारांच्या रडण्याची अजित पवारांनी मिमिक्री केल्यानं सुनेत्रा पवारांच्याही रडण्याचा व्हिडिओ विरोधकांनी व्हायरल केला। जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो। साहेब टीव्हीकडे बघत होते, चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका, जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते। साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, साहेब मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका। हो का, हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो। हे मला मतदान करा। अरे काय हो का, ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही। तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा, ठीक आहे? हे झालं रडीचा डाव, हे असलं नाही चालत। बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला, यावेळी सूनला निवडून द्या, हे जे आहे त्याचं काय म्हणतात, काय बोलायचं नाही? रडून प्रश्न सुटत नसतात, म्हणून भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवार करतात। मात्र 2019ला भाजपच्या आरोपांमुळे ईडीची नोटीस आल्यानंतर कोण रडत होतं, तेव्हा आम्ही त्याची खिल्ली उडवली होती का, असा प्रश्न रोहित पवार यांनी अजित पवारांना विचारलाय। हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो। हे मला मतदान करा। अरे काय पुन्हा या निवडणुकीच्या निमित्तानं 25,000 कोटीचा घोटाळा, जनतेला वाटेल अजित पवारला हजाराशिवाय जमतच नाही का काय, कुणाला माहिती। आम्ही पण माणसं आहेत ना, आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? बरोबर आहे, हे बरोबर नाही। जेव्हा ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली तेव्हा दादांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आपण सगळ्यांनी तिथे बघितलेले आहेत। मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही, मी माणूस आहे आणि जसं जिवंत मन असतं तो भावनिक होतो। आम्हाला हृदय तरी आहे। वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले, त्या बाबतीत त्यांना काय वाईट वाटलं नाही, नाटक केलं काय हरकत नाही, पण आम्ही भावनिक याच्यामुळेच झालो कारण लोकांचा जो प्रतिसाद तिथे होता तो फार जबरदस्त होता। लोक तिथं भावनिक झाले होते। दादा नाटक करतायत तो त्यांचा तिथं विषय आहे। मिमिक्रीनंतर रोहित पवारांनी मडकं आणि सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावरून अजित पवारांना चांगलंच लक्ष केलं।
शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजती, हे शेवटची घटका आहे. मी तुम्हाला सांगतो, हा जर डेरा या ठिकाणी फुटला, हा जर डेरा या ठिकाणी फुटला, काय केलं तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? तुतारी म्हसनवाट्याकडे जाताना वाजते. त्यामुळे शरद पवारांची ही शेवटची घटका असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवारांचे समर्थक बारामतीमध्ये प्रचारावेळी विकासाचं महत्त्व सांगताना मडकं फोडून उदाहरण देत आहेत. या दोन्ही गोष्टी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. तुतारी तुतारी 2 वेळा वाजवली जाती. एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजती, आणि दुसरं पावल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजती. हे शेवटची घटका आहे. मी तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला तुतारी वाजवीत जायचं आहे. तुम्ही कशाची वाट बघता? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये, आणि हेच इलेक्शन नाही, असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे पवार साहेब आहेत. आणि यांच्या बरोबर दादा जाऊन बसले. अरे हे भाषण जर कुणी ऐकलं असतं, दादांनी, पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं? हे करून मी एवढा कष्टाने चाकावर बसून डेरा बनवला, आणि तुम्ही पैसे देऊन माझ्या डोळ्यात एकच फोडला. त्याच्या डोळ्यात अश्रू येणार आहे, त्याच्या डोळ्यात पाणी येणार आहे, पण आपल्याला परत पाणी प्यायला मिळणार नाही. याच पद्धतीनं जर एवढे कष्ट करून दादांनी हे सगळं केलं असेल तर 7 तारखेला आपण जर दादांच्या मागे उभा राहिलो नाही तर दादांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत. दादांना काय फरक पडणार नाही, दादा थांबतील, पण फरक पडणार आहे आपल्याला. हा जर डेरा या ठिकाणी फुटला तर उद्या आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे का? मग असा हा डेरा फुटला तसा 7 तारखेला आपण दादांना हे करायचंय का? दादांना पाठ दाखवणार आहे का आपण? काय केलं तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? गेले 30 वर्षे बारामतीच्या विकासाचा कलश अजितदादांनी बनवलेला आहे, आणि एवढा विकास करून हा जर कलश दादांच्या डोळ्यात देखत फुटला, दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, मग उद्या आपल्याला पोटाशी घेणारं कोण आहे हा सांगण्याचा त्याच्यातून उद्देश होता. त्यामध्ये आपण ती क्लिप नीट बघा. पवार साहेबांचा कुठेही उल्लेख केला नाही, परंतु कोत्या वृत्तीचे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरले ते रोहित पवार जाणून बुजून हा विषय साहेबांच्या कशाबद्दल नेला तुम्ही? मला ते बोलणं सुद्धा पाप आहे माझ्या तोंडात. तिथं सामान्य जनतेला तुम्ही विचारा, सामान्य जनता काय म्हणते हे जास्त महत्त्वाचं आहे. अजितदादांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय म्हणतात हे काही जास्त महत्त्वाचं नाही. एकीकडे फडणवीस म्हणतायत की आपण जिवंत आहोत ते फक्त मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे. दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक बारामतीकरांना सांगतायत ते आजचा दिवस फक्त आणि फक्त अजित पवारांनी कोरोना काळात घेतलेल्या काळजीमुळे बघताय. विचार करा, जर ही लस तयार झाली नसती, अरे कुत्र्या मांजरासारखे पटापटा किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते, काय भारताची अवस्था असली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण सगळे जिवंत आहोत, या ठिकाणी एकत्रित आहोत, कारण मोदीजींनी त्या काळामध्ये लस तयार करून घेतली आणि भारतीयांना टोचली. जीवाची पर्वा न करता अजित पवार फील्डवर होते. शनिवार रविवार बारामतीत फिरत होते, तुमची आमची काळजी घेत होते. आजचा आपण दिवस बघतोय केवळ अजित पवारांमुळे बघतोय, नाही तर आपलं बी कधीच कोविड मध्ये काहीतरी बरं वाईट झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टी अजितदादांनी केल्या. सध्या मिमिक्रीची चर्चा जोरात सुरू आहे. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे साताऱ्यातील भाजपचे उदयनराजे भोसले यांनी केलेली नक्कल चांगलीच व्हायरल होते. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मतदान करा. अरे काय त्यांची लायकी तरी आहे का लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार? काम न करता मला मत द्या, आणि मग लोक म्हणतात नाही त्यांना सहानुभूती मिळते. वा, अशा प्रकारची सहानुभूती हे काय करणार? असं करणार? बघू आता देवेंद्रजींना तर थोडस दाखवतो, त्यांना तरी वाटतंय का मला सहानुभूती? माझं चुकलो, आमचं चुकलं, खूप रक्ताचार केला, खूप लुबाडलो, याच्या पुढे करणार नाही. पण यावेळेस आम्हाला संधी द्या. तुम्ही देणार संधी?
लाज वाटले पाहिजे. जे आले तर त्यांना पहिलं धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं, जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका, दामटून ठेवा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.